अब रुकेंगे नहीं, सीधा मंत्रालय में भेड़ लेकर घुसेंगे, बोले। बच्चुकड़ू दोस्तों, स्वागत है आपका जमीनी हकीकत यूट्यूब चैनल पर। नमस्कार दोस्तों। औरंगाबाद मंत्री बच्चू कडू ने कहा है कि 7 दिन अनशन, 8 दिन पदयात्रा निकाली, फिर भी सरकार नींद से नहीं जागी किसान कर्ज माफी के लिए। अब गांधीगिरी खत्म हुई, अब यहां से आगे के आंदोलन भगत सिंह गिरी से होंगे। क्रांति चौक पर आयोजित चक्का जाम आंदोलन के दौरान बच्चू कडू ने कहा है कि अब हम भेड़ के साथ मंत्रालय में घुसेंगे। पूर्व मंत्री ने कहा है कि किसान कर्ज माफी होना चाहिए, किसानों की खुदकुशी रुकना चाहिए। इस तरह अन्य मांगों को लेकर गुरुवार को प्रहार जनशक्ति पार्टी की ओर से छत्रपति संभाजी नगर समेत संपूर्ण राज्य में चक्का जाम आंदोलन किया गया। दिनांक 24 जुलाई 2025 की बात। इसी तरह हमारे देश में अतिक्रमण धारक किसानों को, जो भूमिहीन और बेघर निराधार है, इन लोगों ने अतिक्रमण किया हुआ है। इस विषय में अगली खबर आपको देखने मिलेगी। धन्यवाद। पंथाची भावनेची नाही आहे, ही लढाई पैशाची आहे, अर्थभेदाची आहे। आम्ही पाहतोय आम्ही जे कष्ट करून आम्हाला जे पैसा भेटत नाही, लुटल्या जातं आणि श्रीमंताचे घर भरल्या जातं, त्याच्या विरोधातली ही लढाई आपण लढतो आहे। आपण सर्वजण इथे जे काही उपस्थित झालात त्यांना मानाचा मुद्रा बच्चू कडू अर्पण करतोय। किमान तेवढे तरी तुम्ही हजर झालात, याबद्दल धन्यवाद मानतोय, कारण एवढे जमा होणं कठीण आहे। हे जर जातीची लढाई लढलो असतो तर मजा आली असती। धर्माच्या लढाईमध्ये अधिक गर्दी व्हायला वेळ लागली नसती, पण हे हक्काची लढाई अशीच मागत जातं देशामध्ये। काम करणारा असा देशात पाय घासून पिकलं चांगलं, पण हराम खोरेनं लुटलं हे सांगायची लाज वाटतं। याचा खरा अर्थानं हिशोब आम्हाला घ्यावा लागणार आहे मित्र। या हिशोबासाठी आम्ही पाहतोय ही लढाई जातीपाती धर्माची पंथाची भावनेची नाही आहे, ही लढाई पैशाची आहे, अर्थभेदाची आहे। आम्ही पाहतोय आम्ही जे कष्ट करून आम्हाला जे पैसा भेटत नाही, लुटल्या जातं आणि श्रीमंता पिकलं चांगलं, पण हराम खोरेनं लुटलं हे सांगायची लाज वाटतं। याचा खरा अर्थानं हिशोब आम्हाला घ्यावा लागणार आहे मित्र। या हिशोबासाठी आम्ही पाहतोय ही लढाई जातीपाती धर्माची पंथाची भावनेची नाही आहे, ही लढाई पैशाची आहे, अर्थभेदाची आहे। आम्ही पाहतोय आम्ही जे कष्ट करून आम्हाला जे पैसा भेटत नाही, लुटल्या जातं आणि श्रीमंताचे घर भरल्या जातं, त्याच्या विरोधातली ही लढाई आपण लढतो आहे। आपण सर्वजण इथे जे काही उपस्थित झालात त्यांना मानाचा मुद्रा बच्चू कडू अर्पण करतोय। किमान तेवढे तरी तुम्ही हजर झालात, याबद्दल धन्यवाद मानतोय, कारण एवढे जमा होणं कठीण आहे। हे जर जातीची लढाई लढलो असतो तर मजा आली असती। धर्माच्या लढाईमध्ये अधिक गर्दी व्हायला वेळ लागली नसती, पण हे हक्काची लढाई अशीच मागत जातं देशामध्ये। काम करणारा असा देशात पाय घासून घासून मरतं आणि त्यासाठी ही लढाई। श्रमिक खेळताना आम्ही पाहतोय विधान परिषद मध्ये माणिकराव कोकाटे दिसतं, याच्यासारखं दुर्दैवी गोष्ट नाही। छत्रपतीनं वतनदारी बंद केली भाऊ, त्या वतनदारीमुळे घरातले लोक छत्रपतीच्या विरोधात गेले। कारण वतनदारी काय होती? वतनदारी अशी होते का 4 हिस्स्यामधले 2 हिस्से आम्ही पाहतोय वतनदाराला द्यायला लागत होते, 2 हिस्से आमच्या शेतकऱ्याला भेटत होते, आणि ते वतनदारी शिरकेले भेटली नाही म्हणून आमच्या संभाजी राजेला बलिदान द्यावं लागलं। आणि तरी सुद्धा ते वतनदारी आमच्या राजानं स्वीकारली नाही, पण हे रमी स्वीकारून आम्ही पाहतोय रमी चालवून ठेवून जो काही 9,000 कोटीचा आम्ही पाहतोय कर जमा करतोय, त्याचा निषेध केला पाहिजे। आमच्या मुद्द्यावर पाय ठेवून जर तुम्ही पैसे कमावून राज्य चालवत असेल तर याच्यासारखं दुर्दैव देवेंद्रजी मोठं नाही आहे। राम राज्य म्हणायचं का रावण राज्य म्हणायचं झालेलं आहे। तरी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता विश्वमाता जिजाऊ साहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अब्दुल कलाम साहेब, घरघरगुती चालू करून देणारे लोकशाही आंदोलनासाठी मन केंद्र तो केंद्र असं म्हणून देणारे संत रविदास महाराज उर्दू शाळा काढलेली आहे। आमचे पवित्र सर्वांना मानणारे हजरत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अब्दुल कलाम साहेब अशा महापुरुषांच्या चळवळीवर माझे दोन मन व्यक्त करतो। कारण भारताला
आणि माझे बंधू आणि भगिनींनो, आता विषय गाऱ्हाण्याचा आलेला आहे. आपल्याला फक्त एकजूट राहणं आहे. याच्यासाठी कौल भूमिहीन गायरान हक्क संघर्ष समिती, त्याच्यामध्ये एक बुक्का आहे, एक काळी पुट्टी, दुसरी पुट्टी, तिसरी तुटत नाही. तोलक तुमची संघटना होत नाही. तोलक आपल्याला मजबूत करणं जरुरीचं आहे. तोलक आपल्याला यांच्या संघर्ष करणारच लागणार आहे. कारण की तुम्ही व्हॉट्सअपवर त्याच्यावर बघत असाल, बोडीवर चालवतात, काही कोणाचे बरेच जणांचे तोडफोड चालू आहे. तर मी सरांना एवढंच विनंती करत, यांना दादाला, आपले आदरणीय पंडित दादा नवगिरे साहेब हे रात्रंदिवस फिरत आहेत. त्यांना काही घेणं देणं आहे का? फक्त ते एक संघटना चालवत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली एक संघटना चालवत आहे, भूमिहीन गायरान हक्क संघर्ष समिती. नितीन दादा त्यांची मुलगी आहे, त्यांच्या पाठीमागं उभं राहून सगळ्यांना तुमच्या डोळ्यासमोरची गोष्ट आहे, घोटण्यावर राहून शूटिंग काढली त्यांना. मला खेळ वाटली काहून ते सरकार लोक पोचायला पाहिजे, तुमची समाजाचे लोक जायला पाहिजे. सरकारला एवढंच म्हणा, तुम्ही आम्हाला किती केलं तर आम्ही या गायरान हक्क सोडणार नाही आणि 7-12 मिळाल्याशिवाय राहणार नाही. दुसरी गोष्ट अशी, माता बहिणींनो आणि बंधू आणि भगिनींनो, मी एकच विनंती करा, तोलक तुम्ही एक संघर्ष होत नाही, तोलक तुमच्या पाठीमागं सरकार राहणार नाही. सरकारला आपल्याला त्यांची जागा दाखवून देणार आहे. आता एक माझी माय घाली दादा, एक माय घाली माझी पेट्रोलची रायटिंग घेऊन येईल, पेट्रोल घेऊन येईल, रायटिंगला भेटत तर पेट्रोल घेऊन येईल. आधी माय बोलली अशी खंता आहे. अरे तुम्ही आम्ही शिकवतोय. अगर कधी तुमच्याकडे काही मोठे करोडपती लोक असेल, तुमच्या कधी रक्तामध्ये काही कमी पडले असेल तर त्या रक्तासाठी आम्ही पैसे देणार नाही, तुमच्याकडून $2 देणार नाही. पण एवढंच आहे, गायरान धारकाच्या रक्त आम्ही तुम्हाला देऊ. रक्त तिथे कमी पडेल, तिथे तुम्हाला आम्ही देऊ. तुमच्याकडे किडनी कधी खराब झाली तर भूमी धारक तुम्हाला किडनी काढायला देणार आहे. फक्त तुम्हाला सरकारला एवढीच विनंती करा, हा तुम्ही फक्त आम्हाला 7-12 द्या आणि 7-12 दिल्यावर तुम्ही आमच्यापासून मेहनत करत आहोत. शेतकरी तुमच्यापासून एक खत घेत आहोत आम्ही. आजची कंडिशन काय, खत नाही आहे, खत भेटत नाही. काहून? टेन्शन लागलेलं आहे. आता कमी घेतील, शेतकरी परेशान हाऱ्याने आजच्या कंडिशनला. खरं आहे की नाही? तुम्ही एवढं बोला, घोडा चलाना है तो शिवाजी से सीखो, घोडा चलाना है तो शिवाजी महाराज से सीखो, तलवार चलाना है तो राणा प्रताप से सीखो. भूमिहीन गायरान हक्क चलाना है तो हमारे आदरणीय दादा पंडित दादा से सीखो. चांगलं बरोबर आहे माझ्याकडे, पण मला थोडं 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पंडित दादाचं नाव काय आहे? नवगिरे दादा. पंडित नवगिरे दादा. काय नाव आहे? पंडित नवगिरे दादा. 9 मध्ये 3 टाकलं तर काय होत्या? 12. किती होत्या? दादाचं नाव काय आहे? पंडित नवगिरे दादा. 9 मध्ये 3 टाकलं तर 12 होत्या. तुमच्या हातात होती ते 7-12. आता जाता जाता एक खेळ आठवला मला. या खुदा तेरी अदालत में मेरी जमानत रखना, या खुदा तेरी अदालत में हम भूमिहीन की सबों की जमानत रखना. मैं रहूं ना रहूं लेकिन मेरे भूमिहीन गायरान संघ समिति के समिति को तू सही सलामत रखना. मला ते बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. नामलेला भाषण संपतो. जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय देव. धन्यवाद.